तर नाव काय आलं श्रेया गुणव. तसं कसं काय होईल? तिथं माझ्या मोबाईल कॉल करतो आहे, माझं नाव डिस्प्ले झालं पाहिजे ना. असं होऊ शकतं का? दुसरं नाव येऊ शकतं समोरच्याला? तुला माहिती आहे, कोण सांगू शकते का? मला सांगा. आपल्याला चर्चा करायची, मी जास्त वेळ घेणार नाही कारण माझ्याकडेच वेळ नाही. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये माझा किती वेळ कुणाला देत नाही. माझी फॅमिली सोडून, माझी फॅमिली आणि माझी टीम, या दोन गोष्टीवर माझा वेळ देतो. आयुष्यामध्ये मित्रांनो दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक आपलं वय आणि आपलं वेळ. या दोन गोष्टी अशा आहेत की आपल्या आयुष्यामध्ये कधीही रिव्हर्स येत नाही. मी सांगू शकेल का आपलं वय रिव्हर्स येईल? आपण आणखी लहान होऊ. ही वेळ आताची जी निघत चालली आहे ती परत येणार आहे का? आयुष्यामध्ये कधी आपलं वय आणि वेळ अशा गोष्टी थांबत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये वेळेत झाली पाहिजे. आपण कुठल्या वयात आहोत आता? अभ्यास करायचा, चांगली पोस्ट मिळवायची, आई वडिलांचं चांगलं नाव पुढं करायचं. आपण ह्या वयात आहोत, बरोबर आहे. आणि आपला किती वेळ आपण आपल्या मोबाईलवर घालवायचा नाही. सर्वात लोकप्रिय ॲप कुठले? व्हॉट्सअप आहे का? व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, अलीकडे स्नॅपचॅट जास्त चाललंय. जे आम्ही बघतो सर, जेव्हा एखादा गुन्हा घडतो तर मुलं आता व्हॉट्सअप, फेसबुक वापरत नाही, इंस्टाग्राम पण वापरत नाही, स्नॅपचॅट वापरतात, वेगवेगळे हाईक ॲप्लिकेशन आहेत का ते वापरतात. सर मला आश्चर्य वाटलं, एक गुन्हेगार होता, तो म्हटला की सर तुमच्याकडे काय प्रूफ आहे? त्याला प्रूफ हा शब्द पण उच्चारता येत नव्हता. तुमच्याकडे काय प्रूफ आहे? म्हणजे माझ्याकडे काय प्रूफ आहे तुला दाखवून देतो. हा, माझ्याकडे काय प्रूफ आहे तुला दाखवून देतो. त्याने एका मुलीसोबत ऑड फोटोज व्हिडिओज काढले होते आणि ते त्याने डिलीट केले होते. तर त्या मुलीला माहिती होतं की माझे चुकीचे फोटोज व्हिडिओज फक्त ह्याच्याकडे आहे, ह्याच्याच मोबाईलमध्ये आहे. माझ्याकडे वेगवेगळ्या टूल्स आहेत महागडे, त्याच्यामुळे मला डाटा रिकवर करता येतो. तुमच्या माहितीकरता सांगतो, तुमचा हा मोबाईल जर असेल तर ह्या मोबाईलचा पॅटर्न लॉक जर तुम्ही असा उघडला, बरोबर, हा पॅटर्न लॉक उघडला तर हा पॅटर्न लॉक तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत किती वेळा ओपन केला आहे त्याचा सुद्धा रेकॉर्ड असतो. त्याचा सुद्धा रेकॉर्ड असतो. म्हणजे मग काय नसणार? तुम्हाला वाटतं आपण डिलीट एव्हरीवन करणार, परत रिकवर होणार नाही, असं होत नाही. सर्वात मोठी चुकी आहे की आपण डिलीट एव्हरीवन केल्यावर त्याचे सगळे डाटा रिकवर होतो. त्या व्यक्तीला मी त्याचा मोबाईल 2 मिनिटांमध्ये ओपन करून दाखवलं, तेच फोटो व्हिडिओज दाखवले, नाही का? ते फोटो व्हिडिओज दाखवले, त्याला आश्चर्य झालं की कसे काय आले. तेच फोटो होते, तेच व्हिडिओज होते, त्याला त्याच्याच जागेवर दाखवले. ते कसं काय पॉसिबल आहे? त्याच्यावर गुन्हा दाखल केला आपण आणि त्याला अरेस्ट झाली. मुलांना सांगेल की आपण एखाद्यासोबत मिसबिहेव करतो, मिसशेप करतो, एखादा डॉट मेसेज जरी पाठवला ना, तो सुद्धा क्राईम आहे. बरेच लोक शाईट मारत असतात, कशी अरे चुकून डॉट गेला, चुकून जीएम गेला, जी गेला, म्हणजे आता गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग असं बोलत नाही ना आपण. GLSTMU काय बरंच काय आहे ना, एवढं म्हणजे लांब बसं का बोलत नाही. आणि मला जरा ओपनली बोलायला जास्त आवडतं. आपण सगळे मॅच्युअर्ड आहोत, बरोबर आहे, सगळं मॅच्युअर्ड आहोत. तर एखाद्या पुरुषाने, एखाद्या व्यक्तीने एखाद्या स्त्रीला डॉट मेसेज पाठवणे सुद्धा क्राईम आहे. आणि ज्या स्त्रीने जर त्या मुलीने तर म्हटलं ना की ह्याने मला किंबो पाठवलं, याच्यामुळे मला माझ्या भावना दुखवल्या गेल्या किंवा मला वाईट वाटलं, तर तो गुन्हा दाखल होतो. त्याच्यामुळे हुशारी करायची नाही, बरोबर आहे. काय प्रश्न विचारला होता तुम्ही? सांगा दिला पाहिजे. हा, दॅट्स गुड. प्रत्येकाकडे ट्रू कॉलर आहे का? त्याला मी फेक कॉलर म्हणतो, माझ्याकडे नाही आहे. मी फक्त एकदाच इन्स्टॉल केलं होतं ट्रू कॉलर, त्याच्यावर माझं नाव श्रेया गुणव सेव्ह करून घेतलं. ते सगळ्यांना श्रेया गुणव तर दिसतं. याचा फायदा मला असा होतो, कुणाला जरी फोन केला ना, विशेषतः मुलांना किंवा पुरुष आरोपीला, त्याला असं वाटतं की श्रेया गुणव, नाव पण तसं प्रोफेशनल, छान मुलीचं नाव आहे, फोन कॉल आलाय, तो लगेच उचलतो, मी बोलतो. त्याचा मला हा फायदा होतो. त्याच्यामुळे माझी आयडेंटिटी मी कुणाला कशाला द्यायची? त्याच्यामुळे सर्वात पहिला ते ट्रू कॉलरवरचं आपलं नाव एडिट करा. नाव एडिट
घरात भलतंच काही ठेवा की ट्रू कॉलर डिलीट करा, ते फेक कॉलर आहे, त्याला मी इन्स्टॉल करत नाही. तुम्हाला पॅरलल दुसरं ॲप्लिकेशन देतो, लिहून घ्या, तुम्ही लक्षात ठेवा. आयकॉन म्हणून, आयकॉन EYECON आयकॉन म्हणून आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जम्पिंग करता येतात त्या ॲप्लिकेशनमध्ये. त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला समोरचं नाव समजतं की हा कुणाचा मोबाईल आहे, कुणाच्या नावावरती आहे, हा कोण बोलतोय. त्याच्यावरती आपण डायरेक्ट फेसबुकला अटॅक देऊ शकतो समोरच्याच्या, त्याच्या इंस्टाग्रामला, सोशल मीडियाला अटॅच देऊ शकतो. इतके फंक्शन आहेत त्याच्यामध्ये, मी वापरतो. समोरच्या डिटेल्स पण मिळतात. त्याच्यामुळे ते ॲप आपण इन्स्टॉल करायचं नाही. बरेच असे ॲप्स आहेत, टीम व्ह्यूअर ॲप आहे, स्क्रीन मिररिंग आहे, स्क्रीन शेअरिंग आहे, एनिडेस्क आहे. याचे असे ॲप्स आहेत, हे आपल्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, पी सीमध्ये इन्स्टॉल करू नका. कारण आपला सर्व डाटा समोरचा चोरून घेतो. डाटा चोरल्यावर काय होतं, हे आपलं थोबाड आणि खाली सगळं न्यूड, म्हणजे ती मुलगी असू दे का मुलगा असू दे, सगळं नागडे करून टाकतात. मग ते आपल्याला पाठवणार, आम्हाला पैसे द्या, है ना, त्यामध्ये तुमचे आम्ही फोटो व्हायरल करू, है ना, सोशल मीडियावर. आपण काय करतो, घाबरतो, अरे असे न्यूज फोटो आपले व्हायरल केल्यातून आपल्याला